महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेची पडसाळी उत्तर सोलापूर येथे शाखेची स्थापना। उत्तर सोलापूर पडसाळी येथे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेची छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शाखेची स्थापना महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। प्रथमतः छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। यावेळी पडसाळी शाखा अध्यक्ष समाधान चेअरमन भोसले, जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मोरे, युवा अध्यक्ष गणेश भोसले, उपाध्यक्ष पवन मोरे, कार्याध्यक्ष धोंडीराम भोसले, सुदर्शन बाप्पा, गणेश चौरे, गणेश शिरसट, संपर्क प्रमुख किसन भोसले, सरचिटणीस तुकाराम पाटील, सहचिटणीस अक्षय पाटील, खजिनदार रामेश्वर माळी, सहकार्य अध्यक्ष गोपीनाथ नागाळे तसेच गावातील ग्रामस्थ मंडळी कार्यकर्ते उपस्थित होते। शेतकरी संघटनेचे नूतन शाखाध्यक्ष समाधान भोसले यांच्या सक्रिय प्रयत्नामधून आणि त्यांचे पदाधिकारी, आपले संघटनेचे कार्याध्यक्ष, संपर्क प्रमुख, सरचिटणीस, खजिनदार या सगळ्यांच्या प्रयत्नामधून आज जनहित शेतकरी संघटनेचं नूतन शाखेचं उद्घाटन माझ्या हस्ते आदरणीय जिल्हाध्यक्ष नाना मोरे आणि जिल्हा उपाध्यक्ष युवा गणेश चौरे, आदरणीय उत्तर तालुका अध्यक्ष गणेश शिरसट यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आदरणीय प्रमुख पाहुणे आमचे सुदर्शन बाप्पा या भागाचे नेते यांच्या उपस्थितीत झालेला आहे। मला असा आनंद वाटतोय। दूध डेअरीचं पण उद्घाटन झाले, परंतु शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की ज्या छत्रपती शिवरायांची भूमिका की माझ्या या महाराष्ट्रातल्या, भारत देशातल्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्याच्या देटावर पाय ठेवाल तर याद राखा म्हणणारे छत्रपती शिवराय, त्यांचे विचार आणि अलीकडच्या या राज्यकर्त्यांचे विचार अक्षरशः खूप फरक वाटतोय। शेतकऱ्याच्या आत्महत्याचा ढीग वाढलेला आहे, तरी पण या विरोधी पक्ष असो, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना काही त्याचं देणं घेणं असं वाटत नाही। कर्जमाफीचे आश्वासन देणं, दुधाला दर वाढवतो म्हणणं, आता मोफत विद्युत पुरवठा चालू केलेला आहे, त्याबद्दल मी या फडणवीस सरकारचे स्वागत करतो। परंतु या शेतीमालाला भाव मिळत नाही, याचं दुःख मला एक शेतकरी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने वाटतंय। एकीकडे निवडणुकीला उमेदवार उभा राहतात, अक्षरशः या राजकीय निवडणुकीमध्ये मी छत्रपती शिवरायांच्या साक्षीने मी बोलू इच्छितो। एक मेसेज असा महाराष्ट्रातला, सोलापूर जिल्ह्यातला आणि माझ्या मोहोळ तालुक्यातला गेलेला आहे की निवडणुकीला उभारल्यानंतर फक्त या मतदारांना पैसे दिले की मतं मिळतात, आपण निवडून येतोय। परंतु एकीकडे महाराष्ट्राची संस्कृती विस्कटलेली आहे, अशा संस्कृतीमध्ये चांगले प्रामाणिकपणे माझ्यासारखे काम करणारे उमेदवार उभारले तर सर्वसामान्य मतदार, सर्व 18 पगड असो, शेतकरी असो, त्या उमेदवाराचं काम आतापर्यंत केलेलं बघत नाही। परंतु 2000, 5000, 10,000 रुपये दिले की त्याला मतदान करतो। त्याच्यामुळे मी मतदारांवर टीका करत नाही, परंतु भविष्यातली संस्कृती कशी विस्कटणार आहे, भविष्यात विकास नावाची माणसं गाठ पडतील, पण तुम्हाला विकास दिसणार नाही। कारण प्रत्येक उमेदवाराला जर मतदारांचा मेसेज असा गेला की पैसे दिल्यानंतर मतदान मिळतं, उमेदवाराला वाटलं तर तो बेकायदेशीरित्या भ्रष्टाचार करून पैसे मिळवणार, 4.5 वर्ष तुमचं काम करणार नाही आणि इलेक्शनला पैसे वाटले की निवडून येतोय, अशी प्रथा